जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरात मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा हैदोस, नागरिक त्रस्त, नगर परिषदेची उदासीनता। संगमनेर शहरातील प्रभागामध्ये तसेच महत्त्वाच्या रोडवर मोकाट जनावरांचा व मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे नागरिकांना दिवसेंदिवस या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। शहरातील अनेक पशुपालक आपली जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून देत असल्याने ही जनावरे दिवसा ऐन चौकात, रस्त्याच्या मध्यभागी किंवा वर्दळीच्या ठिकाणी 10-5 गाया ठिय्या मारून बसलेल्या असतात। तसेच सकाळी शाळा, कॉलेज व ऑफिसची वेळ असल्याने या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो। यातून वाट काढत नागरिकांना पुढील प्रवास करावा लागतो। तर काही वेळा जनावरांच्या भांडणामुळे यापूर्वी अनेक दुचाकी स्वारांचा या मोकाट जनावरांच्या त्रासामुळे किरकोळ स्वरूपात अपघात झालेले आहेत। यावर संगमनेर नगर परिषद प्रशासन या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कमी पडल्याचे दिसून येत आहे। अनेक वर्दळीच्या रस्त्यावर मात्र जनावरांच्या व कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येत आहे। तसेच रस्त्यावर पडलेल्या जनावरांची विष्ठा, त्यावरून दुचाकी वाहन घसरून अनेक दुचाकी स्वारांचा अपघात घडला आहे। ही बाब संगमनेरकरांसाठी मोठी डोकेदुखीत भर घालणारी ठरत आहे। याबाबत योग्य ती कारवाई नगर परिषद प्रशासन करीत नसल्यामुळे नागरिकांना दिवसेंदिवस या मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने मोकाट जनावरांबाबत ठोस उपाययोजना करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संगमनेर शहरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। संगमनेर येथे सकाळी 7 वाजता म्हणजे ही जी पहाटेची वेळ असते ती मुलांना शाळेची वेळ असते आणि अनेक घरातून लहान मुलं बाहेर पडतात। त्याचबरोबर वृद्ध, काही ज्येष्ठ नागरिक, तरुण, काही महिला फिरण्याच्या निमित्त घराच्या बाहेर पडतात। आज सकाळी स्टेडियमजवळ जवळजवळ 12 ते 13 कुत्री मला तिथं उभी असताना झुडपेने आढळली। थोडं पुढं जाऊन पाहतो तो मोमीनपुरा चौकामध्ये जनावरांचा कळपच येत होता। त्यामध्ये शिंगाची, अतिशय टोकदार शिंग असलेले जनावर समोरून येताना माझ्याही काळजाचा ठोका चुकला। मला जर इतकी भीती वाटत असेल तर बाजूला जाणारी लहान मुलं, वयस्कर, वयोवृद्ध लोकांना याची भीती किती वाटत असेल। प्रश्न असा पडतो की अनेक दिवसापासून ही जनावर संगमनेरमध्ये मुक्त संचार करत आहे, गल्लोगल्ली हिंडत आहे, परंतु प्रशासन, संगमनेर नगरपालिका याकडं आता ध्यान देईल का एखाद्याचा बळी गेल्यानंतर आपण तातडीने गाडी काढून त्याला मदत देणार, कुटुंबाला मदत देणार, यापेक्षा तातडीने उपाययोजना करून त्याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी सर्व नागरिकांच्या वतीनं मी कळकळीची विनंती करतो। संगमनेर शहरात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। तरी नगरपालिकेने याचा बंदोबस्त करावा, नाही तर मोठी घटना घडू शकते। कारण कुत्रे चालणाऱ्या येणाऱ्यांना खूप त्रास देत आहे। हावडा ब्रिजपाशी एक कुत्र्याचं पहाटे 5ला एक वृद्ध वयस्कर माणसाला चावा घेतलेला आहे। तरी अशी घटना भरपूर होऊ शकते, कारण कुत्रे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे। तरी नगरपालिकेने याचा बंदोबस्त करावा। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।